राम मंदिराची चोरी ही फार मोठी चोरी आहे. म्हणजे एक तर आता आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे. म्हणजे 89 पासून त्या खात्यामध्ये किंवा राम मंदिरासाठी जगभरातून लोकांनी पैसे दिलेले आहेत 89 पासून. आणि अनेक लोकांनी श्रद्धेने त्या ठिकाणी पैसे दिले, पण त्यामध्ये काही ब्लॅकमेलर जे होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केल्याची माहिती समोर आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे, अनेक लोक पकडलेले आहेत. त्यामुळं मला वाटतं की झालेला प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि राम मंदिरामध्ये असा घोटाळा करणं हे अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळं ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांना कठोरची शिक्षा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती त्यांना शिक्षा मिळेल अशा पद्धतीने आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आता तो आरोप असेल म्हणजे भाजप जे खासदार किंवा भाजप त्या पैशाचा उपयोग करत आलेला आहे असा आरोप आहे. भाजपकडे एवढे पैसे आहेत की त्यामध्ये राम मंदिराचे पैसे घेण्याची आवश्यकता नाही आहे. भाजपच्या अकाउंटला 6-7 हजार 8,000 कोटी रुपये 8-9 हजार कोटी रुपये त्यांच्या अकाउंटला आहे. त्यामुळे भाजप हा सक्षम असणारा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळं त्या पैशाचा दुरुपयोग भाजपने केलेला आहे या आरोपात तथ्य नाही. पण ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांना नक्कीच मोठी शिक्षा होणार आहे. त्यांना सर्वांना पकडलेलं आहे. पण झालेली घटना ही चांगली नाही. आपल्यासाठी ही गोष्ट खरी आहे.